हा गैरसमज असा की बिल्डर प्लॅन उत्तम तयार करतो. मी 35-40 वर्ष आज प्लॅन चांगला कोणता आणि वाईट कोणताही मुलांचे पेपर करेक्ट करतो आणि त्यांना मार्क देतोय. म्हणजे कोणत्या प्लॅनला 100 पैकी 90 मिळावे, कोणत्या प्लॅनला 80 मिळावे, कोणत्या प्लॅनला 70 मिळावे आणि कोणत्या प्लॅनला फेल करावं, हे मी मुंबई विद्यापीठात 40 वर्ष हेच काम करतोय. त्यामुळे चांगला प्लॅन कोणता हे मला माहिती आहे. बिल्डरचा प्लॅन कधीच चांगला असू शकत नाही, कारण त्या प्लॅन करण्यामागे हेतू पैसे जास्तीत जास्त कमवणे हा असतो, उत्तम प्लॅन देणे हा नसतो. आता मुंबईचा अनुभव घ्या, प्लॅन कसा चुकीचा. आता तुमच्यासारखी एखादी कॉलनी मुंबईत असली आणि बिल्डरची नेमणूक झाली तर दर्शनी भाग जो आहे, जो लोक बघतात, त्या ठिकाणी चकाचक बिल्डिंग लावणार. 20 मजली 25 मजली जे काय असेल ती विक्रीची बिल्डिंग आणि मागे कुठेतरी लपलेली आपली मूळ रहिवाशांची बिल्डिंग. त्याचे स्पेसिफिकेशन वेगळे, आपले स्पेसिफिकेशन वेगळे. का तर आपण बिल्डरांच्या शब्दात फुकटे, फुकट घर मिळणाऱ्यांना या फुकट्यांना कुठेतरी मागे बसवा. समोरच्या ज्याच्यातून पैसे मिळायचे, म्हणजे बिल्डर जास्त अमराठी असतात तर तो शब्द मफतिया है. मफतिया, ये मफतिया लोगों को सब कोने में किधर भी बिठा दो, अपना सिलेबल जो है वो एकदम चकाचक अच्छा दिखना चाहिए. तर ज्या प्रॉपर्टीमध्ये, ज्या वास्तूमध्ये आपण राज्य करत असतो, जिथे आपण 30 वर्ष राजासारखे वागलो, तिथे चकाचक बिल्डिंग ही 2 कोटी 3 कोटी देऊन फ्लॅट विकत घेणार आणि आपण कुठेतरी मागच्या बाजूला एखादी बिल्डिंग बांधून तिथे आपल्याला बसवणार. म्हणजे नगास नग आपल्याला दिलं पाहिजे म्हणून आपल्याला घरं मिळायची. मुंबईमध्ये तुम्ही बस काढा, मी तुम्हाला मुंबईचे 50 रिडेव्हलपमेंटचे बिल्डिंग्स घेऊन जातो आणि सेलेबल बिल्डिंग कशी दिसते ते बघा आणि मागे मूळ रहिवाशांना दिलेली बिल्डिंग कोणत्या अवस्थेत आहे ती बघा. म्हणजे मूळ रहिवाशी हे सर्वंट्स क्वार्टर मध्ये राहणार. ज्या ठिकाणी तुम्ही मालक म्हणून राहिलात त्या ठिकाणी तुम्ही आयुष्यभर सर्वंट क्वार्टर मध्ये. आणि त्या मूळ मेन बिल्डिंगच्या लोक आपल्याला, आपल्या मुलांना तुमच्यामध्ये मिळू मिसळू देणार. वो मफतिया लोगों के साथ जाने का नहीं अपने को. त्यांच्या गाड्या वेगळ्या, त्यांचं पार्किंग वेगळं, त्यांचं एंट्रन्स एक्झिट वेगळं आणि आपण आपल्या मूळ जागेमध्ये कुठेतरी मागच्या बाजूला राहणार. अशा आणि एक बिल्डिंग असेल तर आणखीच विचित्र. तळमजल्यापासून 9 मजल्यापर्यंत ओरिजिनल मूळ लोकांना, वरचे मजले सेलेबल वाल्यांना. मग मूळ लोकांना एंट्रन्स एक्झिट वेगळा. तुमची लिफ्ट 9 मजल्यापर्यंतच जाते, 10व्यावर जाऊच शकत नाही. आणि विक्री घेऊन येणाऱ्यांची एंट्री एक्झिट वेगळी. ते लिफ्ट मध्ये पार्किंग मध्ये बसले की ती 9 पर्यंत थांबतच नाही, ती 9 पासून वरच्या मजल्यावर थांबते. म्हणजे त्यांचे तुमचे लिफ्ट मध्ये देखील संबंध येऊ नये याची व्यवस्था मुंबईच्या बिल्डरांनी केलेली आहे. म्हणजे जे पैसे देऊन 10 कोटी देऊन फ्लॅट विकत घेतात ते वरचे आणि जे फुकट येतात ते खालचे. म्हणजे वरचे वेगळे आणि खालचे वेगळे. एकेकाळी जो चातुर्वर्ण होता तो परत चातुर्वर्णाची नवीन निर्मिती हे बिल्डरांच्या माध्यमातून, कोण मोठा आणि कोण लहान, कोण पैसेवाला आणि कोण गरीब, कोण श्रीमंत आणि कोण फुकटा, हे मुलांमध्ये देखील हे निर्माण करण्याचं हे बिल्डरमध्ये आहे. स्वयंविकासात ते होत नाही.